हॅलो मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र संदीप आणि बिग बॉस मराठी सीझन 5 च्या एपिसोड नंबर 39 मध्ये नेमकं काय पाहायला मिळालं. जो टास्क चालू होता बेबी करन्सीसाठी, तो टास्क कोणत्या टीमने जिंकला, कोणत्या टीमला इम्युनिटी मिळाली आणि निक्की आणि जान्हवी सोबत भांडण का झालं आणि बऱ्याच काही गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट. पहिली फेरी तर रद्द झालेली, कारण आक्रमकता पाहून बिग बॉसने पहिली फेरी रद्द केली. पण बिग बॉसने दोन्ही टीमला एक शिक्षा पण दिली. दोन्ही टीममधून एक कंटेस्टंट बाद होणार होता, म्हणजेच तो कंटेस्टंट तो टास्क खेळू शकत नव्हता आणि दोन्ही टीममधून अरबाज आणि वैभवला बाद करण्यात आला. आणि यानंतर दुसरी फेरी लगेच चालू झाली. दुसऱ्या फेरीमध्ये टीम ए आणि टीम बी चे सर्वच सदस्य भारी खेळत होते, म्हणजे प्रत्येक कंटेस्टंट त्याचा 100% देत होता. सूरज तर एकदम फायर झालेला होता. मला सूरज आज खूप दिवसानंतर परत एकदा ऍक्टिव्ह झालेला दिसत होता आणि तो गेम पण खूप डोक्याने खेळत होता. टास्क चालू असतानाच धावता अंकिताच्या पायाला लागलं, तर तिला बिग बॉसने त्वरित मेडिकल रूम मध्ये पण बोलावलं. आणि या खेळातच अरबाज आणि आर्यामध्ये पण आर्ग्युमेंट पाहायला मिळाली. आर्या आणि अरबाजला चक्क शिव्या पण दिलेल्या आणि त्यामुळे अरबाजला खूप राग आला होता. आर्या तर या टास्क मध्ये खूपच जास्त अग्रेसिव्ह होताना दिसत होती आणि टास्क मध्ये ती पण 100% देत होती. या दुसऱ्या फेरीमध्ये पण आक्रमकता आणि फेकाफेकी खेचाखेची पाहायला मिळाली आणि यामुळेच परत एकदा बिग बॉसने हा टास्क नाही तर हा अख्खा गेम जो टास्क दिलेला होता तो पूर्णच्या पूर्ण टास्क रद्द केला. म्हणजे कोणत्याच व्यक्तीला, कोणत्याच कंटेस्टंटला इम्युनिटी मिळाली नाही किंवा कोणत्याच टीमला बेबी करन्सी मिळालेली नाही. यानंतर निक्की अरबाजला बोलत होती की जर तुला आर्यासोबत बोलायचं असेल, आर्यासोबत फ्रेंडशिप करायची असेल किंवा फ्रेंडशिप ठेवायची असेल तर तू माझ्याशी बोलू नको आणि मी पण तुझ्याशी फ्रेंडशिप ठेवणार नाही. म्हणजेच निक्की थोडीफार जेलसी आहे. निक्कीला असं वाटतं की अरबाजसोबत फक्त आणि फक्त तिनेच बोलावे, फक्त तिनेच अरबाजसोबत फ्रेंडशिप करावी. यानंतर खूप वेळपर्यंत ड्युटीसाठी चर्चा पाहायला मिळाली, ज्यामध्ये किचनच्या ड्युटीसाठी वैभव आणि जान्हवी रेडी झालेले, पण या दोघांना निक्कीची सोबत पाहिजे नव्हती. निक्की डिनर मध्ये पाहिजे नव्हती आणि यामुळेच निक्कीने ठरवलंय की मला आता कोणतीच ड्युटी करायची नाही, मला कोणतीच ड्युटी द्या, मी कॅप्टनची एकही ड्युटी करणार नाही. जान्हवीने जेवण बनवला होता आणि निक्कीसाठी अरबाज जेवण पण मागायला गेला होता, पण जान्हवीला माहिती झालं होतं की निक्कीसाठी अरबाज जेवण मागतोय आणि त्यामुळेच जान्हवीने अरबाजला जेवण दिले नाही आणि यामुळेच निक्कीला जाम राग आलेला आणि म्हणूनच या दोघांमध्ये म्हणजेच जान्हवी आणि निक्की मध्ये एक कॅट फाईट पाहायला मिळाली. माझी खूप इच्छा होती की जान्हवी आणि निक्की मध्ये कॅट फाईट पाहायला मिळणार आणि तो क्षण आज पाहायला मिळाला. पॅडी वर्षात आणि सूरज मध्ये एक क्यूट मोमेंट पाहायला मिळाला. त्यांची जी कन्व्हर्सेशन होती खूप क्यूट वाटली मला आणि खरंच खूप भारी होती. जान्हवी असं पण बोलत होती की जर अरबाजने निक्कीचे प्लेट धुतल्या आणि निक्कीचा कचरा पण साफ केला तर मी अरबाजचा पण हिशाचं जेवण बनवणार नाही. हे ऐकून अरबाजला पण वाईट वाटलं आणि निक्कीला पण वाईट वाटलं आणि निक्की अरबाजला बोलत होती, बघ ही तुझी बहीण आहे. निक्की जाम चिडलेली होती, कारण तिला जेवण मिळालेलं नव्हतं आणि तिला जेवण पण देत नव्हते आणि त्यामुळेच निक्कीने बोलता बोलता जान्हवीच्या बापाचा पण उल्लेख केलेला आणि हीच गोष्ट धनंजयला आवडली नाही. डीपी निक्कीला बोलत होता की तू जान्हवीला काय पण बोलू शकतेस, पण तू तिच्या बापाला कशाला मेन्शन करतेस, तुला काहीच हक्क नाही किंवा तुला गरज पण नाहीये तिच्या बापाला इथे मेन्शन करायची. परत एकदा निक्कीचा तमाशा चालू झालेला. परत एकदा निक्की बोलली की मी काहीच करणार नाही, तुम्ही काहीच करा, मला कोणती पण ड्युटी द्या, मी करणार नाही म्हणजे करणार नाही. ती तिच्या निर्णयावर ठाम होती आणि ती जान्हवीला अशी पण बोलत होती की मी तुमच्या छातीवर बसणार म्हणून. आणि जान्हवी पण बोलत होती की तू बसून तर दाखव, माझा तुझा चॅलेंज आहे आणि मी तुझा चॅलेंज ऍक्सेप्ट करतोय, तू फक्त छातीवर बसून दाखव. आणि याच टॉपिकवर निक्की आणि वैभव मध्ये पण आर्ग्युमेंट पाहायला मिळाली. अंकिता वर्षात अरबाजला म्हणत होती की निक्की तिच्या ड्युट्या करत नाही आणि म्हणून तिला जेवण पण मिळालं नाही. आणि अरबाज अंकिता आणि वर्षाताईला असं पण बोलत होता की जान्हवीला दिसायला पाहिजे, जान्हवीला असं वाटत आहे की ती जास्त दिसायला पाहिजे आणि म्हणूनच ती भांडण करत आहे, म्हणूनच ती निक्की सोबत भांडताना दिसत आहे. म्हणजे हा जान्हवीचा एक प्लॅन आहे की अशा तऱ्हेने तरी ती दिसेल. निक्की वर्षाताईला असं पण बोलत होती की जोपर्यंत तुम्ही कॅप्टन आहात तोपर्यंत मी एकही ड्युटी करणार नाही, कारण तुम्ही मला जेवण पण दिलेलं नाहीये. मग यानंतर आणखी एक क्यूट मोमेंट पाहायला मिळाला, ज्यामध्ये बिग बॉस निक्कीला विचारत होते की निक्की तुम्हाला चाय हवा आहे का, तर निक्की हो बोलली होती. आणि त्यानंतर बिग बॉस जान्हवीला बोलतो की तुम्ही निक्कीसाठी चाय बनवा. यासाठी जान्हवी तर तयार नव्हती, पण जान्हवी बोलत होती की बिग बॉस तुमचा आदेश असेल तर मी बनवायला तयार आहे, पण निक्कीच्या चायमध्ये मी अक्कल किसून घालणार म्हणून. तर बिग बॉस मराठी सीझन 5 च्या एपिसोड नंबर 39 मध्ये एवढं काही पाहण्यासारखं होतं आणि खूप मस्त एपिसोड होता. अँड आय होप तुम्हाला पण आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.